माझे नाव साक्षी सतीश बोंडे, सतीश श्रीकृष्ण बोंडे माझ्या बाबाचे नाव आहे. आणि जे घर आज ज्या जागेबद्दल बोलण्यात येत आहे ते घर माझ्या आजीच्या नावावर आहे, शीलाताई श्रीकृष्ण बोंडे. आज आमची केस आम्ही त्या जागेवर 1986 पासून नजूलच्या जागेवर राहून राहिलो आहोत. आमच्यासारखे असे 30 ते 35 लोकांची वस्ती बसलेली आहे. पण आजपर्यंत होणारा अन्याय हा आता आम्हाला सहन नाही होऊन राहिला आहे. आणि कोर्टाची दिशाभूल करून, जबकि आपलं इंडिया डिजिटल झालेलं आहे, नदी नाल्या सर्व त्यामध्ये दिसून येत आहे गुगल मॅपमध्ये, तरी पण माझं घर का नाही दिसत आहे. आणि कोर्टाची दिशाभूल हे केलेली आहे, एक क्रमांक प्लॉट नंबर तो जागे खाली आहे आणि 1 क्रमांक प्लॉट नंबर आमच्या घरावर दाखवलेला आहे. असं का? हा अन्याय व्हायला नको ना सर. आम्हाला न्याय मिळण्यात यावा, नाहीतर मग आम्ही उपोषणाला तयार आहे. सर, मला एवढंच म्हणायचं आहे की आज आपल्याकडे जेव्हा ज्यांना घरकुल नाही आहे त्यांना शासन आपल्यातर्फे जे जागा देऊन घरकुल बांधतात, आणि जे माझी फॅमिली आहे ते एवढ्या वर्षापासून तिथे राहत असून त्यांना त्या घरातून हटवल्या जाते. जेव्हा का त्या घरचा जो मेन सदस्य आहे तो अपाहिज आहे आणि त्यांचा जो मुलगा आहे ते आपलं रोजीरोटी करून आपलं जेव्हा फॅमिली चालवते, तर हा सरकारचा एक प्रकारचा माझ्या कुटुंबावर होणारा अन्याय आहे. हा व्हायला नाही पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट, अशा प्रकारे कोणत्याही कुटुंबावर केव्हाही समोर चालून भविष्यामध्ये होणार नाही याची दक्षता म्हणून, आणि आमच्या जे व्यक्तिमत्व आहे, आमचा जो त्रास आहे हे आम्हाला सांगण्यासाठी किंवा आमची हाक जनसामान्यापर्यंत, शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आज आम्ही ही पत्रकार परिषद बोलवली आहे.